हे आपलं घर. आता बी लग्न करशील का एवढंस घर बघून माझ्यासोबत? आता बी तू माझ्यावर एवढं प्रेम करते का तू बोलते तेवढं? सगळ्या दुनियामध्ये तुला ह्योच भिकारी भेटला होता का प्रेम करायला? तू तले म्हणत होती गाडी आहे, बंगला आहे, पैसे आहे, सगळं आहे. पाय ना, एक नंबरचा भिकारी, त्याला साधं घर पण नाही राहायला. राहुल एक मिनिट, मी बोला लागले ना. रोहित, काय हे सगळं? तू इथं राहतो तर मग एवढ्या भारी कॉलेजमध्ये ऍडमिशन करून घेतलं? चोरी करीत असन, कॉलेजमध्ये कोणा तरी खिसा कापीत असन. गरीब माणूस चोर नसतो. आणि कल्पना, तुला माहिती आहे का मी एवढ्या मोठ्या महागड्या कॉलेजमध्ये ॲडमिशन करून घेतलं माहिती आहे का? लहानपणापासून मी जास्त हुशार होतो. त्या कॉलेजला स्कॉलरशिप आहे म्हणून मी तिथं शिकलो. असं कसं होऊ शकतं रोहित? तू तर कॉलेजमध्ये चांगले कपडे घालून येत होता आणि कोणीच म्हणणार नाही तू इथं राहतो म्हणून. अरे कल्पना, तू एवढी मोठ्या घरची मुलगी आहे आणि तुझ्या मागे एवढे नोकर चौकर आहेत. तू उठली की तुला ते कॉफी आणून देते आणि तू या असल्या भिकाऱ्यासोबत राहती. आणि हा, तू एकदा विचार कर. कल्पना, तुला मित्र खरं बोलला, पण मला माहिती आहे तू आपल्याला खरं प्रेम करते. पण आपण दोघं कधीच एक होऊ शकत नाही. तू एक चांगल्या घरची आहे आणि तुझी लाईफ चांगली आहे. आणि खरंच मी कुठं आणि मग आपल्या नादामध्ये तुझी लाईफ नको खराब करू. अरे मी तर तुझ्यावर लई प्रेम करते, पण मला आता राग बी यायला लागला की तू माझ्यापासून एवढं सगळं लपिलं म्हणून. मग तुला काय वाटतं, तू मला इथं आणून तुझं घर दाखवून मग आपलं प्रेम संपन का? तुला पण इथं राहायची काही गरज नाही. तू एवढा शिकलेला आहे, मी एवढी शिकलेली आहे, आपण सोबत पैसे कमवू. कल्पना, आता बस कर. तू आता तुझ्या पप्पाला जर सांगितलं ना एका गरीबावर प्रेम करते तर ते काय म्हणते? त्यांना वाटन मी तुझ्यावर पैशामुळेच प्रेम केलंय. तू मला विसरून जाय. जर तुला माझं ऐकायचं नसलं ना, मी हे घर आणि हे गाव सोडून जाईन आणि मी तुझ्या डोळ्यासमोर परत कधीच येणार नाही. रोहित, तुला वाटतं असं की तू हे गाव सोडून गेल्यावर माझं प्रेम कमी होणार, पण हे प्रेम माझं कधीच तुझ्यावरून कमी नाही होणार. माझं आज बी तेवढंच प्रेम आहे जेवढं पहिल्यांदा करत होते. आणि तुला वाटतं असं मी हे गाव सोडून गेल्या प्रेम कमी होईल, पण तसं होणार नाही. मी तिथं येऊन तुला सापडून तुझ्यावरच प्रेम करणार. आणि जर तू मला नाही भेटला ना तर मी कधीच कोणासोबत लग्न करणार नाही. अरे कल्पना, आता तरी समजून घे ना, मी तुझ्यासाठी चांगला मुलगा नाही. जितकं तुला सोपं वाटतं ना तितकं सोपं नाही. तुझे सगळे मित्र पाहुणे जावळे सगळे नाव ठेवतील तुला. तू जर माझ्यासोबत आली ना, तुला चांगले कपडे नाही भेटणार, चांगलं जेवण नाही भेटणार आणि तुझं असंच आयुष्य खराब होऊन जाईल. माझ्यावर प्रेम करायचा हट्ट सोडून दे आणि प्लीज मला समजून घे. ठीक आहे रोहित, तुला जसं वाटतं का तसं तू कर, पण माझा पण एक शब्द ऐक. आणि मी तुझीच आहे आणि तुझीच राहणार, कधीच कोणासोबत लग्न करणार नाही. चल राहू. कल्पना, ऐकून तरी घे.